जसं मी म्हटलं ना की सांस्कृतिक विभागाचा दिसायला ते केवळ सांस्कृतिक विभाग असं दिसतं, पण त्याच्यामध्ये किती कंगोरे आहेत, किती लेयर्स आहेत हे आपल्याला, मला असं वाटतं की जसं तुम्ही आता केवळ नाट्यगृह हा एक विषय मांडलात, पण त्याच्यामध्ये पण PWDचा भाग आहे किंवा इतर काही गोष्टींचा भाग आहे. तर अशा सगळ्यांची समन्वय साधून हे डिपार्टमेंट चालवणं ही तारेवरची कसरत वाटते का? म्हणजे जितकं हे सोपं दिसतं किंवा हे असं छान रिलॅक्सिंग गमतीशीर असं वाटतं सांस्कृतिक मंत्री म्हणजे अगदी, पण हे मला असं वाटतं ही डेफिनेशन बऱ्यापैकी बदलत चालली आहे. कारण माझ्याकडे सांस्कृतिक विभागाबरोबर माहिती तंत्रज्ञान पण आहे. येस येस अगदी. आणि त्यामुळे एक विरासत आहे सांस्कृतिक, एक विकास आहे, उद्याची भाषा आहे ती माहिती तंत्रज्ञान. आणि देवेंद्रजींचं मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी मला इतक्या मोठ्या प्रमाणात, जे मोदीजी नेहमी म्हणतात विरासत से विकास तक, असं कार्य करण्याची संधी दिली. आणि सांस्कृतिक विभागातच आपण म्हणाल तर त्यामध्ये आपल्याकडे सांस्कृतिक संचालनालय आहे, आपल्याकडे फिल्म सिटी आहे, आपल्याकडे पुरातत्व विभाग आहे, आपल्याकडे पुराभिलेख विभाग आहे. बरं. या सगळ्या वर्टिकल्स आहेत. 14 कोटी आपल्याकडे अशी कागदपत्र आहेत की जी दुर्मिळ आहेत. बरं. त्यांचं डिजिटायझेशन चालू आहे, त्याचं संवर्धन चालू आहे. मी मंत्री झाल्यावर देवेंद्रजींच्या कृपेने BKCत स्वतः राज्याचं पहिलं पुराभिलेख भवन, आर्काइव्स भवन याचा प्लॉट मिळवला, आरक्षण बदललं, त्याच्या कामाला आपण सुरुवात करतो. राज्याचं राज्यस्तरीय म्युझियम नव्हतं, BKCत भूखंड मिळवला, आरक्षण बदललं, त्याचा PMC अपॉइंट केला. आता आपण काही महिन्यात भूमिपूजन करू. राज्याचं, राज्य सरकारचं राज्य म्युझियम संग्रहालय हे आता होतं आहे. मला वाटतं म्युझिओलॉजी आहे, आर्किओलॉजी आहे, इतके विभाग आहेत त्यातले. आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं ना की आताच्या आर्थिक चौकटीत एवढं सगळं काम करणं हेच आव्हान आहे. खरं आहे. आणि तुमच्याकडे तंत्रज्ञान हा भाग देखील आहे. कुठेतरी AIचा वापर करून याच्यामध्ये थोडंसं स्पीडअप किंवा ह्याला थोडंसं अधिक ॲडव्हान्स करण्याचा काही असा मानस आहे का? किंवा 100% आहे. आपण जे गडकिल्ले आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नाने, माननीय मोदीजींच्या पुढाकाराने, देवेंद्रजींच्या पाठपुराव्याने आणि आमच्या विभागाने केलेल्या प्रयत्नाने 12 गडकिल्ले आता जागतिक वारसा म्हणून घोषित झाले. 11 महाराष्ट्रातले, एक जिंजीचा पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, ज्याला तिथे जाता येत नाही. ती तर टेक्नॉलॉजी आजही आहे, पण AIच्या माध्यमातून अद्यावत काय करता येईल, तिथे गेलेल्याला काय फील येईल बघताना, आणि जो जाऊ शकला नाही त्याला काय मिळेल. चालू आहे काम आमचं.